आज मी तुमच्यासाठी कॉकरोच वरती जालिम एक घरगुती देसी उपाय घेऊन आलेली आहे, जो की खूपच पॉवरफुल आहे। एका वेळेस वापरा, तुमच्या घरातील पूर्ण कॉकरोच निघून जातील। त्यासोबतच परत घरामध्ये कधीही कॉकरोच होणार नाहीत। आजकाल प्रत्येक घरामध्ये यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते। खूप मोठी समस्या आहे, आजारही पसरू शकतात। काही गोष्टी ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे की आपल्या घरामध्ये जर अशा प्रकारचे मटकीच्या आकाराचे काही भिंतीवरती चिकटलेले दाणे दिसत असतील तर याचा अर्थ आहे की तुमच्या घरामध्ये कॉकरोच जे आहेत ते अंडे देत आहेत आणि यांची संख्या अजूनच वाढणार आहे। अगदी घराच्या कानाकोपऱ्यावरती भिंतीवरती तुम्ही जर असे अंडे पाहिले तर लगेचच त्यांना झाडूने साफ करा। घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ डिटेल मध्ये लक्षपूर्वक बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। आणि हो, इथे आपण 2 उपाय बघणार आहोत। दोन्ही उपायापैकी जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही घरातून कॉकरोच घालू शकता। चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर इथे आपल्याला सुरुवातीला लागणार आहे कांदा। अगदी थोडासा खराब झालेला एक छोटासा कांदा मी वापरत आहे आणि इथे आपण कांद्याचा वरचा भाग काढून टाकणार आहोत, तो आपल्याला वापरायचा नाही। त्यानंतर आता आतमधील जो भाग आहे याला आपण खिसणीने खिसून घेणार आहोत। तुम्हाला जर खिसणीने खिसायचं नसेल तर छोटे छोटे तुकडे करा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याला 1 ते 2 वेळा फिरवून घ्या। अगदी याची बारीक पेस्ट तयार होते। पण खिसणीने कसं लवकर हे काम होतं, मिक्सरचं भांडं भरवायची गरज पडत नाही। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर अशा प्रकारे मी याला खिसून घेतलेला आहे आणि त्यानंतर ही पेस्ट जी आहे ती आपल्याला एका वाटीमध्ये काढायची आहे आणि ही पेस्ट पुरेशी होते। हे आपल्याला एकदाच बनवायचं आहे, परत लावायची गरजही पडत नाही। आणि त्यासोबत काय होतं, याला आपण बनवून ठेवू शकत नाही, हे लगेचच बनवून लगेचच वापरायचं आहे, जास्त दिवस ठेवायचं नाही। आणि इथे आपल्याला लागणार आहे बोरिक पावडर। बोरिक पावडर हे अगदी तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये अगदी स्वस्तात भेटेल आणि इथे आपल्याला जे बोरिक पावडर आहे ते वापरायचंच आहे। बोरिक पावडर ऐवजी तुम्ही कोणतीही गोष्ट वापरू शकत नाही, हे लक्षात ठेवा। जर कॉकरोच घालवायचे असतील तर बोरिक पावडर नक्की घ्या, खूप स्वस्त आहे। 20 रुपयाला हे मोठं पॅकेट भेटतं। यामधील मी एका वेळी वापरलं होतं, तर पाहू शकता बरंच आता सध्या आहे। तुम्ही या बोरिक पावडरच्या बॉक्सचा फोटो काढून देखील दुकानदाराला दाखवू शकता, सहज भेटेल। वेगवेगळ्या कंपनीचे हे असतात। आणि इथे आपल्याला बोरिक पावडर जे आहे ते टोटल 4 चमचे वापरायचं आहे, पण सध्या आपण इथे 2 चमचे बोरिक पावडर टाकलेला आहे। अगदी चमचा मोठा आणि भरून घ्यायचा आहे, काहीही इथे कंजूसपणा करायचा नाही। अगदी आपल्याला बोरिक पावडर भरपूर वापरायचा आहे। आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे खायचा सोडा। इथे मी बेकिंग सोडा वापरत आहे, बेकिंग पावडर अजिबात वापरायचं नाही। खायचा सोडा 2 मोठे चमचे आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। आणि खायचा सोडा ही प्रत्येक घरी असतो आणि किराणा मालाच्या दुकानातही स्वस्तात भेटतो, त्यामुळे हा देखील आपल्याला भरपूर टाकायचा आहे। 2 मोठे चमचे भरून यामध्ये आपण हा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण याला असं मिक्स करून घेणार आहोत। अगदी हा जालिम उपाय आहे, फक्त एकदा करा, कोणतंही तुम्हाला केमिकल किंवा औषध वापरायची गरज पडणार नाही। आणि यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। घरगुती उपाय करत असताना आपण छोट्या मोठ्या चुका करतो, व्हिडिओ पुढे पुढे करून बघतो, घाई गडबडीमध्ये काही स्टेप राहून जातात आणि रिझल्ट मिळत नाही। त्यामुळे लक्षपूर्वक बघा। अगदी आपण जसं कॉकरोच घरामधून घालवण्यासाठी खूप जास्त परेशान असतो, कारण की काही अन्नपदार्थ उघडे राहिले की भीती वाटते त्यामध्ये पडतील की काय। त्यासोबतच संख्या जी वाढते दिवसेंदिवस, त्यामुळे अगदी धुतलेले भांडे असतात त्यावर ते फिरतात, आजूबाजूने कुठे कॉकरोच गेला तर ते अन्नपदार्थ खावंसं वाटत नाही, भरपूर त्रास असतो। अगदी जे फर्निचर केलेलं असतं त्यामध्ये हे होतात। त्यासोबतच जर किचन ट्रॉलीज असतील तर त्यामध्ये तर अजूनच हा त्रास होतो। तर यांना घालवणं खूप गरजेचं आहे आणि काय केलं पाहिजे हे तर आपण पुढे पाहणारच आहोत। आता ही पेस्ट तुम्ही बघू शकता, आपण छान अशी जास्त पातळ किंवा घट्ट केलेली नाही, व्यवस्थित गाठी फोडून घ्यायच्या आणि त्यानंतर परत 2 मोठे चमचे आपल्याला इथे टाकायचा आहे बोरिक पावडर। आणि बोरिक पावडर टाकून आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। आणि हो, घरामध्ये जे अनावश्यक सामान ठेवलेलं असतं जे की आपण वापरत नाही ते आपल्याला वेळोवेळी एक तर स्वच्छ केलं पाहिजे, नाहीतर कामाचं नसेल तर घराच्या बाहेर काढलं पाहिजे। कॉकरोच होण्याचं सर्वात मोठं आणि मुख्य कारण जे आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत। त्या अगोदर इथे बघा, आता आपण जे याला असं थोडं बोरिक पावडर टाकून मिक्स करून घेतलं, थोडंसं हे घट्टसर आहे, तर याला आपण असं 2 भागामध्ये काढायचं आहे। इथे आपण याला 2 पद्धतीने वापरणार आहोत। तर पहिली पद्धत जी अशी आहे ती म्हणजे की आता जे लिक्विड आहे ते आपण तयार करणार आहोत। तर इथे साधारण आपण अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि याने आपण आता व्यवस्थित यामधील गाठी फोडून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर आता हे लिक्विड जे तयार झालेलं आहे
ते आपण असं छान ढवळून घेऊयात। थोडंसं दाटसर घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही। अर्धा ग्लास पाणी एवढं फक्त टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं। या मिश्रणाचा जो आपण अर्धा भाग काढून ठेवला होता तो आपल्याला घेऊन त्यामध्ये टाकायचा आहे थोडासा एखादा गोड पदार्थ, साखर, गूळ, एखादं खराब झालेलं बिस्किट असं काही टाकू शकता। तरी इथे मी थोडी साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला परत 1 चमचा बोरिक पावडर टाकायचा आहे आणि व्यवस्थित याला आपण घट्ट मळून घेणार आहोत। तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ देखील टाकू शकता किंवा थोडासा मैदा जरी टाकला तरी चालेल। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। याला आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही, फक्त हाताला चिकटणार नाही असं थोडंसं याला आपण मळून घेणार आहोत। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत। अगदी जास्त छोटे किंवा जास्त मोठे न करता मीडियम आकाराचे मी ते गोळे करणार आहे। आणि तुमच्या घरामध्ये किती कॉकरोच आहेत किंवा घर किती मोठं आहे त्यानुसार तुम्ही हे गोळे तयार करू शकता। पीठ थोडंसं कमी जास्त जरी झालं तरी काही हरकत नाही। फक्त जे बोरिक पावडर आहे आणि खायचा सोडा आहे याचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त घ्या। जास्त झालं तर काही नाही, पण कमी होता कामा नये। आणि घरामध्ये कॉकरोच होण्याचं किंवा इतर कुठे कॉकरोच होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कागदी बॉक्स, कार्डबोर्ड बॉक्स, जी की घरामध्ये आपण काही ना काही सामान घालून ठेवतो आणि त्यामध्ये ओलसरपणा आला की कॉकरोच जे आहेत तिथे पूर्णपणे त्यांचं घर बनवतात, खूप राहतात। कारण की त्यांच्यासाठी ते पोषक वातावरण बनतं आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढते, तिथे ते अंडी घालतात। तर लक्षात ठेवा, घरातील कार्डबोर्ड शक्यतो टाळा ठेवणं किंवा ठेवले तरी काही दिवसातच ते दुसरे बदला, नवीन ठेवा, स्वच्छ करा। ही काळजी घ्या, तुमच्या घरामध्ये परत कधी कॉकरोच होणार नाहीत। आणि गोळे तर आपण तयार केले, त्यानंतर इथे जे लिक्विड बनवलं होतं ते मी एका स्प्रे बॉटलमध्ये भरलेलं आहे। जर लिक्विडमध्ये थोडे मोठे पार्ट असतील जसे की कांद्याचा मोठा पार्ट किंवा पिठाच्या गाठी तर त्याला व्यवस्थित गाळून यामध्ये भरा, जेणेकरून या छिद्रामध्ये ते अडकणार नाही। स्प्रे बॉटल नसेल तर एखादी जुनी सॅनिटायझरची रिकामी बॉटल वापरू शकता किंवा प्लास्टिकच्या एखाद्या बॉटलला त्याचं झाकण घ्या, पाण्याची बॉटलला, आणि एखाद्या गरम वस्तूने छिद्र पाडा आणि ती स्प्रे बॉटल तयार होते। जिथे आपण लिक्विड स्प्रे करू शकत नाही तिथे आपल्याला हे गोळे ठेवायचे आहेत। मी खास करून किचनमध्ये किंवा जसं गॅसच्या आजूबाजूला, गॅसच्या शेगडीच्या आजूबाजूला किंवा जे अडीअडचणीचे काही असे भाग असतात तिथे मी हे असे गोळे टाकणार आहे। त्यासोबतच याला आपण असं चिटकू देखील शकतो। घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, फ्रीजच्या खाली अगदी आपण याला टाकणार आहोत, जेणेकरून काय होतं, कॉकरोच जे आहे ते लवकरात लवकर याला खातील आणि साखर यामध्ये टाकल्यामुळे गोड पदार्थाकडे लवकर ते आकर्षित होतात आणि याला खातील। आणि घरामध्ये दुसऱ्या दिवशी तुम्ही बघताल अगदी आपल्याला भरपूर कॉकरोच मेलेले दिसतील, जेवढे की आपण विचारही केला नव्हता की आपल्या घरामध्ये असतील। कारण की संध्याकाळी सर्व झोपल्यानंतर शांतता झाली, बाहेर पडतात, अचानक लाईट लावून आपण बघितलं तर खूप जास्त कॉकरोच दिसतात। तर सर्व कॉकरोच अगदी मरून जातात। संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा, जिथे जिथे स्प्रे करू शकता तिथे स्प्रे करा। प्रत्येक 6 महिन्याला एकदा उपाय करा, तुमच्या घरामध्ये कधीही कॉकरोच होणार नाहीत। खूपच जालीम उपाय आहे। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।